मित्रांनो, मला हेटीला येतपर्यंत मला अंधार होऊन गेला. तर आता आम्ही देव येत आहे, तर देवाला पाणी वगैरे साठी आलो. तर आपले काका आणि आपला नीतू काका वगैरे त्याच्या सोबती वगैरे आम्ही आलो पाणी घेऊन. तर आता देव 5 मिनिटात आपल्यापाशी येत आहे आणि इथून जायचं आपल्याला हेटीला. तर तिथं तुम्हाला दाखवतो पूर्ण गोंडी कल्चर. मित्रांनो, कसे आहे तुम्ही? आपल्या ब्लॉग मध्ये तुमचा हार्दिक स्वागत आहे. आणि आपले पंचमीचे गोंडीदेव समाप्त झाले आहे. तर आता तुम्हाला मी सप्तमीचे गोंडीदेव दाखवतो. ते मी पहिल्यांदा त्याच्या गोंडीवाला चालतो. म्हणजे आपले वनलीचे आहे ते चिमुरकड जातात, ती वनली पडते. तर ते देव आता हेटीला येत आहे आपल्या आत्याकडे आणि आपल्या काकाकडे. तर आपण जिथं जातात त्यांना आमंत्रण दिलं की या बा म्हणून. तर मी म्हणलं आपला ब्लॉग पण होते आणि तुम्हाला दाखवावं म्हणलं. तर त्याच्याशी ब्लॉग शूट करतो. आणि चला मग हा ब्लॉग जे तुम्हाला पाहायला भेटणारा पौर्णिमेच्या दिवशी. तर ब्लॉग पेंडिंग पडणार माझी आणि अपलोड चालू आहे. तर तुम्हाला मी दाखवतो आणि तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला गोंडी कल्चर समजलं पाहिजे, तुम्हाला गोंडी देव समजला पाहिजे. आणि तुम्हाला दाखवतो मी. आणि आता आम्ही निघतो, बाबा वगैरे मी निघतो, शेषदादा आहे आणि निघून राहिलो आम्ही. तर चला मग आता हेटीला जाऊ आणि तुम्हाला आम्ही गोंडी देव दाखवतो. हे देव समजलं मला आता. तो देव आहे भिवसनमध्ये. त्या देवाला चवर नाही आहे का ना, तर फक्त काठी आहे. तर आपले कोंबडे वगैरे बकरे इकडे मस्त आई पाणी भरत आहे, दादाजी झोपून आहे, दादी बसून आहे, बाबा रेडी झाले. तर मी पण आता थोडं रेडी होतो आणि आपण निघू आता हेटीला जासाठी. तर चला आपण हेटीला जाऊ. मित्रांनो, आमच्या खेडेगावहून हेटीगाव हे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आता तुम्ही रस्ता बघितला असेल, आता मी रस्ता दाखवला. तर आमच्या खासदारकीला एकच म्हणायचं आहे की थोडं लक्ष द्यावं आमच्या रस्त्याकडे. लक्ष 5-6 वर्ष झाले, 10 वर्ष झाले रस्ता बनायचं तयार नाव नाही आहे कोणाचं. बघू शकता तुम्ही रस्ता असा होऊ नये. तर हेच आम्हाला थोडा रस्ता वगैरे चांगला झाला, हा मार्ग आम्हाला चांगला होईल. मित्रांनो, मला हेटीला येतपर्यंत मला अंधार होऊन गेला. तर आता आम्ही देव येत आहे, तर देवाला पाणी वगैरे साठी आलो. तर आपले काका आणि आपला नीतू काका वगैरे त्याच्या सोबती वगैरे आम्ही आलो पाणी घेऊन. तर आता देव 5 मिनिटात आपल्यापाशी येत आहे आणि इथून जायचं आपल्याला हेटीला. तर तिथं तुम्हाला दाखवतो पूर्ण गोंडी कल्चर. तर आता गोंडीदेव जे आला आहे आणि हो गोंडीदेव जे आहे आता भिवसन राजा आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. तो वाद्य वेगळंच आहे ते. तर आता आम्ही चालू आहोत देवाकडे.
फॅन बंद करते, फॅन बंद करते. कुठे पूजेचं गौरी आहे ना आपल्याकडे. आता काकाच्या घरची पूजा वगैरे झाली आहे आणि हनुमान मंदिराची पूजा झाली. आपला अनिकेत इथं बसून आहे, आपला श्रद्धा बसून आहे. आम्ही आता रेस्ट करतो कारण की देव जे आहे थोडा रेस्ट करून राहिला, मग जाणार आहे आपल्या मेश्रामच्या घरी. मेश्रामचाच देव, तर ते इथं राहिले आलं तर त्याच्या देव ह्या गावी आला. तर तुम्ही एन्जॉय करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.